हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळपासून मला काही शूट करणं नाही झालं आणि आमचं खूप दिवसापासून असं चालू होतं की स्वामींच्या मठामध्ये जावं म्हणून. आणि आज असंही पोरांनी समर कॅम्पसाठी सुट्टी घेतली होती आणि आहोंला पण आज वेळ होता. सो मग म्हटलं गुरुवार पण आहे तर जाऊयात मठामध्ये. तर आलो आहे आम्ही या मठामध्ये आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन. तर आम्ही ज्या मठामध्ये आलो होतो तिथे बाहेरून हे असं होतं आणि मग नंतर आलो आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये. आहोंनी शूट केलं होतं थोडंसं तिथं आणि तिथे सुरुवातीला बाहेर महादेवाचं मंदिर आहे, सो तिथं पाया पडलं आणि मग आतमध्ये स्वामींच्या मूर्तीजवळ गेलो. आज तिथे गुरुवार असल्यामुळं कदाचित तिथं स्वामींच्या मूर्तीला चंदन लेपन केलं होतं आणि तिथेच पलीकडं दत्त महाराजांचं पण छोटंसं मंदिर होतं. त्यांची मूर्ती होती, त्यांना पण चंदन लेपन केलं होतं. आणि मागेच तुम्ही पाहू शकता तिथेच शंकर महाराजांची पण तिथं फोटो होती. तिथे पण मग दर्शन घेतलं मी आणि आहो शूट करत होते हे सर्व. नंतर फोटो काढला तिथे स्वामींजवळ आणि थोडासा आमच्या चौघांचा पण फोटो घेतला तिथे. आणि तिथेच बाहेर असं एक स्वामींची मूर्ती आहे आणि ते ही मूर्ती पाहू या मूर्तीच्या जवळ गेलं की अक्षरशः असं वाटतं की जसं काही स्वामीच आपल्यासमोर बसलेत की काय. खरंच असं अंगाला काटा येण्यासारखं होतं सगळं हे सगळं माझ्यासाठी तर. आणि मग शिवांश पण तिथे पाया पडत होता. मग आहोंनी त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलं. खरंच खूप छान वाटत होतं हे. ज्यावेळेस मी या मूर्तीच्या जवळ गेले ना, मला असं वाटत होतं खरंच स्वामी माझ्याजवळ आहेत असं. आणि मग सेजा पण थांबली होती, तिचं पण व्हिडिओमध्ये घेतलं तिला आणि मग मी पण फोटो काढले तिथे. आणि नंतर मग आहो बोलले की चल थोडेसे तुझे फोटो काढतो म्हणून 1-2 फोटो काढले तिथे मग झाडाजवळ तिथेच. आणि मग असं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो परत. सो हा होता माझा मिनी व्लॉग. उद्या भेटूयात नवीन. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.